अभिजितने संजनाला मिठीत घेतलं, तिला शांत करत होता. तर सानिका मात्र आपल्या हाताकडे निर्विकारपणे पाहत उभी होती. दुःख तिच्या चेहऱ्यावर तसं काहीच दिसत नव्हतं. अभिजितने थोड्या वेळानं हळू आवाजात म्हटलं, सानिका, तू आणि काव्या बाहेर थांबा, मी लगेच येतो. चालेल काव्या, चल. सानिकाने हळूच तिचा हात धरला. काव्या चिडलीच. ही तर जाणीवपूर्वक करत आहे असं दिसतं. सानिकाने शांतपणे उत्तर दिलं, ठीक आहे, मी अशा गोष्टींना सरावले. ती काही दिवसांपासून माझ्या आणि अभिजितच्या भेटीवर लक्ष ठेवते. आज पण मुद्दाम मागं आले आणि आत शिरायचा प्रयत्न केला. म्हणून मी तिला थांबवलं, थोडं पुढं ढकललं. अभिजित रागावणार नाही ना? काव्याने काळजीने विचारलं. नाही, त्याला माहिती आहे मी तसं तुझ्यासाठी केलंय. त्याला समजेल. काव्याला आश्चर्य वाटलं. त्यांचं नातं एवढं समजसं आहे हे माहीतच नव्हतं. आत मात्र संजना रागाने म्हणत होती, अभिजित बघ माझा चेहरा. तिने मुद्दाम मारलं. मला माहीत आहे, मी अभिनेत्री आहे म्हणूनच. अभिजित शांतपणे म्हणाला, असं होणं शक्य नाही. काय माहिती तुला? संजनाचा चेहरा तिरसट झाला. मी तिला पुरेसं ओळखतो. ती वाईट नाही, थोडी लोभी आहे, पैशावर प्रेम करते, पण मनाने दृष्ट नाही. तिच्या चेहऱ्यावर सगळं लिहिलं असतं. तिला पुरेसे पैसे दिले तर ती काही बोलत नाही. नाहीतर मी इतक्या वर्षात तिच्यासोबत इतक्या वेळा भेटलो असतो का? संजना शांत झाली नाही. पण तू घटस्फोट केव्हा घेणार आहेस? मला तुझ्याबरोबर मूल हवंय. तू नेहमी म्हणायचास तुला मुलगी हवी आहे. मी देऊ शकते तुला ती आनंदाची भेट. अभिजितने चेहरा कठोर केला. मी तिच्याशी एक करार केला आहे. या वर्षाअखेर संपल, त्यानंतर घटस्फोट होईल. खरंच किती छान. संजना नकळत हसली. थोड्याच वेळात अभिजित बाहेर आला. संजना थोडी सावरली आणि नजरेने काव्याकडे पाहत म्हणाली, ही कोण? अभिजित थोडा चिडला. कोणी नाही, फक्त मैत्रीण. सानिका शांतपणे म्हणाली, ती माझी क्लासमेट आहे, आर्किटेक्ट आहे. संजना ओठ वाकवत म्हणाली, अरे वा, आर्किटेक्ट, पण कपडे बघा, किती सजलेली दिसते. तो तिचा स्वर एवढा कटाक्षी होता की वातावरणच थंड झालं. अभिजितने त्रासिकपणे म्हणालं, चल तुला आधी सोडतो. सगळे कारमध्ये बसले. संजना नाखुशीत म्हणाली, तिला आधी सोडणार का? मला आधी सोडतोयस? अभिजित शांतपणे म्हणाला, सानिका आणि मी एकाच घरी राहतो आणि तुला सोडून परत यायचं? आणि काव्या तर रस्त्यातच आहे. संजना रागाने म्हणाली, काव्या? काव्या एवढं नाव का गोडीनं घेतोस? अभिजितचा चेहरा लगेच कठोर झाला. संजना, त्याच्या थंड आवाजाने ती थरथरली. लोकांसमोर नेहमी सौम्य वाटणारा अभिजित प्रत्यक्षात देशपांडे कुटुंबाचा वारसदार होता. प्रतिष्ठित, शिस्तप्रिय आणि प्रभावशाली. चित्रपटसृष्टीत सगळ्यांना वाटायचं संजना त्यांच्याशी लग्न करेल, पण ती जाणून होती की अभिजितच्या मनात किती खोल सीमा आहेत. ठीक आहे, संजना गोडपणे म्हणाली, मी फक्त थोडी जळले, पण आता सगळं समजलं. अभिजितचा चेहरा थोडा मवाळ झाला. चल परत जाऊ, तो म्हणाला आणि गाडीत परत बसला. काव्या, सानिका, त्रास दिला माफ करा, तो हळू म्हणाला. सानिका ओठ वाकवत म्हणाली, इतकंच म्हणणार आहेस? ठीक आहे, मग बोलूया. किती देणार आहेस? अभिजितने भुवया उंचावल्या. काय? मी तुझ्यासाठी काव्याची भेट जमवली, त्या बाईला थांबवलं आणि एवढा वेळ खोटं ऐकून घेतलं. 1 कोटी तरी दे ना. अभिजितने दात खाल्ले. तुझी रेट वाढली दिसतं. सानिका हसली. देशात महागाई वाढली आहे, मग माझे भावही वाढणार ना. शिवाय माझं ॲक्टिंग लेवलही सुधारलंय. मग जुन्या रेटला काम कसं चालेल? अभिजितने थकून हात झटकला. ठीक आहे, देतो तुला, ट्रान्सफर करतो नंतर. काव्या थक्क झाली. हे काय नातं आहे दोघांचं? सानिका हसत म्हणाली, बघ काव्या, रक्ताचं नातं आणि नवरा बायकोचं नातं, दोन्हींमध्ये पैशाचं गणित असतंच. काव्या डोळे मिचकावत म्हणाली, आज मी खूप काही शिकले. ती उतरल्यावर अभिजित आणि सानिका परत घरी जात होते. अभिजित शांतपणे म्हणाला, तसं बघ, आपल्या घटस्फोटाचं कागद तयार झालंय. रात्री पाहून सही कर. सानिका क्षणभर स्तब्ध झाली. खरंच का? आता सगळं संपतंय? तिने पटकन आपली भावना लपवली. ठीक आहे. अभिजितने तिच्याकडे पाहिलं. एवढं पटकन ठीक आहे? तू खूपच उत्साही दिसतेस. बरीच वर्ष एकत्र राहून चांगलाच पैसा साठवलास. आता माझ्यापासून सुटलीस की तू श्रीमंत होणारच. अगदी बरोबर, सानिका चतुरतेने म्हणाली, पण तू मला घटस्फोटात दिलेले पैसे द्यायचे विसरू नकोस. तो करार आहे. अभिजितने डोकं हलवलं. ठीक आहे, 1 अब्ज आणि पुण्यामधल्या 4 बाजूला बंगला तुझ्या नावावर करतो, पण जपून ठेव पैसे. तुझे आईवडील म्हणजे रक्तपिपासू सगळं हिसकावून घेतील. सानिका हसली. लहान सहान रक्कम त्यांना देते मी, पण मोठे पैसे माझे आहेत, त्यांना नाही देणार. बरं बघ, तसं राहू दे, अभिजित म्हणाला.
सानिका हसत म्हणाली, अरे घटस्फोटाचा विचार करताच थोडं विचित्र वाटते, थोडं ओढल्यासारखं. अभिजितने कपाळावर हात ठेवला. कृपया असं बोलताना हसू तरी आवर. ती म्हणाली, तुला काय कळणार, माणसाच्या भावना खूप गुंतागुंतीच्या असतात. मला खरंच ओढ आहे, तुझी नाही पण या घराची, या पदाची आणि या माझ्या छोट्या झुंजारची. झुंजार? अभिजितने विचारलं. हो ना, माझा छोटा पांढरा कुत्रा. मी किती प्रेमानं वाढवले त्याला. घटस्फोटानंतर कोणाकडे जाईल तो? माझ्याकडे येऊ शकतो का? अभिजितने थोडं हसत विचार केला. ती सगळ्यांबद्दल ओढ दाखवते पण माझ्याबद्दल मात्र एक शब्द नाही. अभिजितने तिच्याकडे काही क्षण एकटक पाहिलं पण सानिकाने काहीही बोललं नाही. गाडी घरासमोर थांबताच ती थेट खाली उतरली. दरम्यान काव्या नुकतीच घरी पोचली होती. तिचा फोन वाजला. स्क्रीनवर दिसलं दामोदर गव्हाणे. ती क्षणभर थबकली पण चेहऱ्यावर हलकंसं स्मित आणत फोन उचलला. हॅलो बाबा. त्या बाजूने आवाज आला. काव्या, तू आणि रुद्रचं लग्न झालं म्हणे. मला तर याची कल्पनाच नव्हती. काव्या हसत म्हणाली, फक्त ह्या कारणासाठी फोन केला का? अगं नाही, अजून एक कारण आहे. तुला तुझ्या आजीचं स्मशान ठिकाण नेहमी बघायचं होतं ना. आता तुला नेण्यासाठी मी तयार आहे. काव्याचे डोळे चमकले. ती तात्काळ उठली आणि बाहेर पडली. रुद्रने विचारलं, कुठे चाललीस? गव्हाणे कुटुंबाकडे परत चालली आहे. काव्या उतरली. गव्हाणे कुटुंबाकडे? रुद्र थोडा चकित झाला. त्याला आठवलं, काव्याने त्या घराशी जवळपास सर्व नाती तोडली होती. काव्याने हलक्या आवाजात सांगितलं, तुला ठाऊक आहे ना,